नमस्कार मित्रांनो, आज मित्रांनो मी चाललो आहे शिवनेला, आमचा परिवार वगैरे. कारण की आज सकाळीच आईला सुट्टी झाली आहे ICU मधून. आम्ही चाललेलो आहे शिवनेला बुद्ध विहारमध्ये. काल जसं आपण माऊली महाराजाला जे दान केलं, म्हणजे काय म्हणतात त्याला, गहू वगैरे हे ते, तसंच आज आपण इकडं एक गव्हाचा कट्टा 50 किलोचा आणि साबुदाणा 2 किलो, साखर 2 किलो, खोबरा अर्धा किलो, तेलाचे 2 पुडे, या पद्धतीने आपण इथं देखील आज जे आहे ते विहारात देखील आज दान करण्यासाठी आलो आहोत. तर आज आम्ही हे पाहत आहे, शिवनेकडून वरती येता वेळेसचा रस्ता आहे हा. शिवने फाट्यापासून हे पहा वरती येंगताना रस्ता आहे. वरती शूट कराय रस्ता थोडासा खराब होता, त्याच्यामुळं केलं नाही मी शूट रस्त्याचं, कारण गाडी वरी न्यायची होती. खूप रस्ता कठीण आहे. ही साईडला गाडी थांबवून मी शूट केला थोडासा, कारण की नजारा खूप छान असा दिसत होता. हे पाहताय आम्ही पोहोचलो आहेत बुद्ध विहारामध्ये शिवनी. तर छानपैकी असा नजारा आहे ना, खूपच छान नजारा आहे. इथं उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात येण्यात म्हणजे खूपच काय म्हणतात त्याला, एकदम भारी असं दिसणार आहे. हे सर्व हिरवं हिरवं हिरवं, चौकट जिकडं बघावं तिकडं सर्व जे काय आहे डोंगरमयच आहे. पूर्ण डोंगरामध्येच विहार आहे हे. हे पाहताय, थोडासा शूट वगैरे करून आतमध्ये गेलो. मग सर्वांनी त्रिशीलन पंचशीलनच्या अष्टगाथा घेतल्या. त्यानंतर हे पहा, माझ्या मुलाला खूप म्हणजे खूपच वेड आहे बुद्धाचं. सकाळी उठल्यापासून जे नाव त्याच्या तोंडात असतं, त्याला उठलं की पहिले बुद्धाचं गाणं लावून द्यावं लागतं. खूप बुद्धाचं त्याला काय म्हणतात आपल्या मराठी भाषेत, सोप्या भाषेत जमानाच म्हणलं तर वेड आहे बुद्धाचं. तर हे पाहत आहे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती. पलीकडे एक शिल्पॅक मूर्ती आहे, भेट वगैरे आलेली असणार आहे, तशीच ठेवली आहे ती. हे पाहताय तुम्ही, सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत. आणि ह्या मूर्त्या पाहून खरंच खूप मन भरून गेलं आणि खूपच भारी वाटलं ह्या मूर्त्या. हे पाहताय, अतिशय सुंदर अशा ह्या मूर्त्या आहेत. हे नंतर मला थोडासा कमरेचा प्रॉब्लेम आहे. 2 दिवस झाला मला काय प्रॉब्लेम झाला काय समजलं नाही, पण चालता बी येईना गेले, वागता तर खूप लांबचीच गोष्ट आहे. पण तरी देखील मी इथं जे आहे ते त्रिशीलन पंचशीलन आणि दर्शन घेतलं तथागत गौतम बुद्ध यांचं. पाहताय, मग सर्वांनाच दर्शन घेतलं आम्ही, मुलांनी पण दर्शन घेतलं माझ्या. हे पाहताय, त्याला फक्त उभा राहून असे हात जोडायचे, त्याला खाली बसायचं माहित नाही कसं बसते काय. हे पाहताय, त्याची आपतो त्याला दर्शन करायला पाहिजे. बारकी बहीण आहे माझी. एकदा कर दादा. मग हे बुद्धा हे पाहताय, अशी सुंदर मूर्ती आहे ना, असं रम्यमय वातावरण आहे. खूप इथं करमत आहे. आणि हा व्हिडिओ सुद्धा जो तयार करत आहे मी, तर आता थोडासा अंधार पडायला लागला आहे आणि इथंच बसून तयार करायला, कारण की इथं खूप शांतता आहे, खूपच शांतमय वातावरण आहे पूर्ण. त्यामुळं इथंच बसून मी शूट करत आहे आणि व्हिडिओ रेकॉर्ड सध्या करत आहे. हे पाहताय तुम्ही, सर्वांनी मग आम्ही बारी बारी सर्वांनी दर्शन घेतले. हे सर्व जे आहे, हे बच्चा आहे माझ्यापेक्षा मोठ्या बहिणीचा. काय नाही होत, ही बहीण आहे माझ्यापेक्षा 2 नंबरनी मोठी. पाहताय
हे चालू आहे तेवढं. ही पण बहीणच आहे, ही 4 नंबरनी मोठी आहे. तो इतका दंग झाला ना माझा मुलगा की त्याने पाहू पाहू इतका दंग झाला की बस. आता पण इतकं खेळतोय तो मूर्तीपाशी. हे इकडं अलीकडे एक मूर्ती बसवलेली आहे आणि इथंच आम्ही इथं वरती इथं येऊन इथं shoot करतोय. अलीकडच्या हा फरशीवर भाचा आहे माझा, हा देखील. कर. आम्ही सर्वांनाच वंदन करून घेतलं. बाकीचे चालू इकडे बघ. यांचा फोटोशूट वगैरे, चल अशा. माझ्या बहिणींचा, बाच्यांचा, माझ्या बायकोचा. तिकडं शूट करत आहेत, मी इकडं व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत. हा देखील भाचाच आहे मित्रांनो, सर्वात मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. आणि इकडे बघ. हे जे दान करायचं जे होतं मित्रांनो आपल्याला, आता उद्या दिनांक 24/3/2026 उद्या वडिलांना जाऊन 1 महिना होत आहे. तर हे आपल्याला दान त्यांच्याच नावाने करायचं होतं. धम्मं शरणं हे गच्छामि. पाहत आहे आपण दान वगैरे इथं. हे पोत संघं आहे, शरणं गच्छामि. खाली तेलाचे पुडे वगैरे द्वितीयं सर्व काही धम्मं शरणं आहे इथे. गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. अहं म्हणतो. पानातिपाता वैरमणि. पदं समादियामि. आदिन्नदाना वैरमणि. सिक्कापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वैरमणि. सिक्कापदं समादियामि. मुसावादा वेरमणि. सिक्कापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमाधान वेरमणि. सिक्कापदं समादियामि. अहं वन्दे. साधु 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 बुद्धं नमामि. धम्मं नमामि. संघं नमामि. आमंदामि सर्वदा. हे आमच्या वडिलाच्या नावाने द्यायचं आहे. नाही त्यांचं उद्याच्याला त्यांचा महिना आहे. हा महिना पूर्ण होत आहे. मच्छिंद्र सटवाजी चक्रे. हां, तर त्यांच्या नावाने हे आपल्याला अर्पण करायचं आहे. हां, धम्मदान. धम्मदान. ठीक आहे, ठीक. हो, येतो नेहमी येतो. कुठलं असलं ना तर नेहमी येतो. छानपैकी अशी भगवान तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे. पिंपळाचं बोधिवृक्ष. तर गेल्या वेळेस पण घरचे सर्व आले होते, मला काही वेळ नव्हता भेटला. मी असंच बाहेर कुठेतरी गेलेलो होतो, बाजारला बहुतेक बैल देण्यासाठी गेलतो बहुतेक, ज्यावेळेस मूर्ती स्थापन करायची होती त्यावेळेस. तर आज जे आहे ते वडिलाला उद्या दिनांक 24 मार्च 2026 1 महिना पूर्ण होत आहे. त्यामुळं आपण जे आहे हे पूर्ण धम्मदान केलेलं आहे.
छानशी अशी सुंदर मूर्ती इथं स्थापन केलेली आहे. परंतु आता थोडासा मूर्तीचा चेहरा इकडं आहे ना, त्याच्यामुळं थोडीशी अंधक दिसणारच आहे. सुंदर असा नजारा आहे हा, बघायसारखाच चौकडे. आणि हे तरी काही नाही, आता समजा उन्हाळा आहे, पण पावसाळ्यामध्ये जिकडं पाहावं तिकडं डोंगर आणि हिरवळच फक्त. हे पाहताय खाली शेत आहेत शेतकऱ्यांचे, हे पहा खाली हे दिसते ते शेत आहेत. हे निळं थप्पड जे दिसतंय तिथं झाकून ठेवलेली ज्वारी पाहताय तुम्ही. असं सुंदर असं डोंगराच्या मध्ये मधोमध अशी ही तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती जी आहे ती स्थापन केलेली आहे. अये विश्वजित इकडे चल 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 दादा. YouTube चॅनल आहे. छान अशी सुंदरशी अशी मूर्ती आहे आणि जागा पण खूप छान आहे मित्रांनो. मन जे आहे ते एकदम काय म्हणतात त्याला प्रशस्त झालं आहे. आणि ते पावसाळ्यात खरंच खूप छान असं वातावरण दिसणार आहे. पावसाळ्यात खूप सुंदर अशी ही जागा दिसणार आहे. पाहताय तुम्ही पूर्ण माझ्या पाठीमागे जे आहे डोंगरच डोंगर आहेत भरपूर. हे पाहताय. चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या परिवारात देखील शेअर करा. तुम्हाला माझं आजचं कार्य व कालचं माऊली महाराजाला आपण जे दान केलं होतं ते कार्य कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंटच्या माध्यमातून तुमचं म्हणणं जे काय आहे ते कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पेजवर व्हिडिओ पाहत असताना तर पेजला फॉलो मात्र करायला विसरू नका. चला, धन्यवाद. नाही मारीच तिथं सगळं हे पूर्ण मूर्तीवरून आली पाहिजे. उभा घ्या, उभा वरची मूर्ती बी द्या. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. हो दादा बुद्धं शरणं गच्छामि. कर ना, मग तू कर ना बुद्धं शरण. गच्छामि. हा साधू. अजून एकदा साधू. हा शाबाश. अजून एकदा. अजून एकदा साधू. हा व्हेरी गुड. आता असं उभं राहून सम्मा संबुद्धस्स. गच्छामि. अरे 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 खाली बघ ना. खाली बघ रे, खिळे ते. घुसला का पायात? इकडे बघा. होय बाय. विटा व्यवस्थित लावा तिथं.